देश का ढासाळतो, देश का बेचिराख होतो, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे अहंकार, लालच, स्वार्थ. देश ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त हाव, लालच होय. आपला स्वार्थ साधून घेणे, आपली हाव पूर्ण करणे, आपला अहंकार साधून घेणे, दुसऱ्याशी काही घेणं देणं नाही, देशाशी काही घेणं देणं नाही. देशाचा विकास हो की न हो, देश बेचिराख हो या ढासळो, काही घेणं देणं नाही. फक्त आपला स्वार्थ साधला, आपलं कल्याण झालं, आपला फायदा झाला, आपला अहंकार पूर्ण झाला, बस. अशा दृष्टिकोनामुळे, अशा उद्देशामुळे देश ढासळतो, बेचिराख होतो. म्हणून देशाचा अभिमान असला पाहिजे, देशाचा गर्व असला पाहिजे, देशाविषयी आदर असला पाहिजे, देशाविषयी मान असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे. प्रथम आपला देश, प्रथम आपलं वतन, नंतर आपण, असं असलं पाहिजे. परंतु असं नाही. तर आपला स्वार्थ साधून घेतो माणूस, आपला स्वार्थ साधून घेतो. प्रत्येकाला आपला स्वार्थ प्यारा आहे. आपलं कल्याण, आपलं हित, आपला फायदा. या अहंकाराच्या नावाखाली तो स्वतःचंही, सर्वांचं जीवन उद्ध्वस्त करतो. या अहंकारापायी, या स्वार्थापायी, या हावपोटी तो देशाला मातीत घालतो. म्हणून देश ढासाळतो, देश बेचिराख होतो. देशाला जर विकसित करायचा असेल, देशाला जर प्रगतशील करायचा असेल, तर स्वार्थ, लालच, हाव, अहंकार बाजूला ठेवून द्यावा लागतो आणि आपला देशाचा विकास करण्यासाठी झटावं लागतं, राबावं लागतं, संघर्ष करावा लागतो. कारण आपला देश चांगला टिकून आहे तर आपण टिकून आहे. आपला देश चांगला तर आपण चांगलं, आपलं वतन चांगलं तर आपण चांगलं. म्हणून देश चांगला असला पाहिजे, टिकला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे, बलवान झाला पाहिजे, बलशाली झाला पाहिजे, सुंदर छान झाला पाहिजे, प्रगतशील झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. यासाठी स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो, अहंकार बाजूला ठेवावा लागतो, लालच बाजूला ठेवावी लागते, हाव बाजूला ठेवावी लागते. देशाच्या कल्याणाचा, देशाच्या हिताचा विचार करावा लागतो. देश मजबूत व्हावा, देश सुंदर व्हावा, देश स्ट्रॉंग व्हावा. जगातून आपला देश बलशाली, बलवान व्हावा, उत्तम व्हावा, सुंदरात सुंदर, प्रगतशील, बलवान, बलशाली, महाबलवान व्हावा, महाबलशाली व्हावा. यासाठी झटावं लागतं, राबावं लागतं. परंतु जर स्वार्थ असेल, लालच असेल, हाव असेल, अहंकार असेल, तर मात्र देश पुढे जात नाही. आपल्या देशाची प्रगती होत नाही, आपल्या देशाचा विकास होत नाही. म्हणून स्वार्थ बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा, तुमचा लालच बाजूला ठेवा, तुमची हाव बाजूला ठेवा. आधी देशाचं कल्याण करा. आपल्या देशाला कोणी घात पोचू नये, कोणी आघात पोहोचू नये, आपल्या देशाचं नुकसान होऊ नये. आपला देश टिकून राहावा, आपला देश पुढे पुढे जावा, आपल्या देशाची प्रगती व्हावी, विकास व्हावा, आपला देश मजबूत व्हावा, बलशाली व्हावा, बलवान व्हावा, सुंदरात सुंदर व्हावा. यासाठी फार संघर्ष करावा लागतो, झटावं लागतं, राबावं लागतं. केवळ आश्वासन देऊन उपयोग नाही, केवळ सहानुभूती दाखवून उपयोग नाही, केवळ देखावा करून उपयोग नाही, केवळ बोलवचन देऊन उपयोग नाही.
केवळ भाषण देऊन उपयोग नाही, तर प्रत्यक्षरित्या कृती करावी लागते. आपला स्वार्थ, आपला अहंकार, आपला लालच, आपली हाव बाजूला ठेवून देशाची प्रगती, देशाचा विकास हेच ध्येय ठेवावं लागतं, स्वप्न ठेवावं लागतं. तेव्हा देश पुढे जात असतो, तेव्हा देशाचा विकास होतो. परंतु जर देशाविषयी काही घेणं देणं नसेल, फक्त आपला स्वार्थ पूर्ण करायचा असेल, आपला स्वार्थ साधायचा असेल, आपली हाव पूर्ण करायची असेल, आपला अहंकार जपायचा असेल, कोणाशी काही घेणं देणं नसेल, देशाची काही घेणं देणं नसेल, तर देश विकसित होत नाही, देशाची प्रगती होत नाही, देश ढासाळतो, देश बेचिराख होतो. म्हणून देशाला परिपूर्ण बनवण्यासाठी, देशाला एक मजबूत बनवण्यासाठी, देशाला चांगलं बनवण्यासाठी, देशाला सुंदर बनवण्यासाठी, देशाला बलशाली बनवण्यासाठी, देशाला बलवान बनवण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी, देश प्रगतशील विकसित बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो, झटावं लागतं, राबावं लागतं. आणि सर्वांनीच प्रयत्न करावे लागतात. देशातील सर्व लोकांनी, देशातील सर्व देशवासियांनी प्रयत्न करावे लागतात. तेव्हा देश बलवान होतो, बलशाली होतो. त्यासाठी आपल्या देशाविषयी अभिमान पाहिजे, आपल्या देशाविषयी आदर पाहिजे, आपल्या देशाविषयी प्रेम पाहिजे, आपल्या देशाविषयी धडपड पाहिजे, तळमळ पाहिजे, काळजी पाहिजे, चिंता पाहिजे, आपल्या देशाविषयी आत्मीयता पाहिजे. एकता पाहिजे, सुंदरता पाहिजे, विचार सुंदरता पाहिजे, चांगली गुणवत्ता पाहिजे, सभ्यता पाहिजे, माणुसकी पाहिजे, ज्ञान पाहिजे, बुद्धी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, धीर धैर्य दिलासा पाहिजे, आणि आपल्या देशाविषयी आदर पाहिजे, जबरदस्त अभिमान पाहिजे, प्रेम पाहिजे. तरच देशाची प्रगती होऊ शकते, देश पुढे जाऊ शकतो, आणि देश जबरदस्त, परफेक्ट, मजबूत स्ट्रॉंग बनू शकतो, बलशाली बलवान होऊ शकतो. म्हणून आपला स्वार्थ बाजूला ठेवून द्या, आपला अहंकार बाजूला ठेवून द्या, आपली लालच बाजूला ठेवून द्या, आपली हाव बाजूला ठेवून द्या, आणि फक्त देशाचा विचार करा, देशाच्या कल्याणाचा, देशाच्या हिताचा विचार करा. म्हणून जागे व्हा, जागे व्हा हिंदूंनो, जागे व्हा. आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, आपला देश टिकला पाहिजे, भारत देश टिकला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. कोणीही परकीय शत्रूंनी आपल्या देशाचा फायदा घेऊ नये. कुणीही आपल्या संस्कृतीचा नाश करू नये, कुणीही आपल्या देशात तुकडे करू नये, कुणीही आपल्या देशाकडे वाईट नजर ठेवू नये, कुणीही आपल्या देशाकडे वाईट डोळा ठेवू नये. म्हणून आपल्या देशाचं संरक्षण केलं पाहिजे, आपल्या देशाचं संरक्षण केलं पाहिजे, आपल्या देशाला जपलं पाहिजे. म्हणून स्वार्थ, अहंकार, हाव बाजूला ठेवून आपल्या देशाविषयी झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. तरच आपण खरे देशवासी आहोत हे सिद्ध होते. म्हणून आपण आपल्या देशाची संस्कृती टिकून ठेवली पाहिजे, आपल्या देशाचे संस्कार टिकून ठेवले पाहिजे. गाय ही एक माता आहे, गाय ही आपली माता आहे. म्हणून गाय कापली जाऊ नये, गाय कापली जाऊ नये, गायीची हत्या होऊ नये, यासाठी सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कारण गाय आपली एक माता आहे. म्हणून या मातेचं रक्षण केलं पाहिजे, या मातेचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणून जे आपल्या देशाचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत, जे गायीचे शत्रू आहेत,
जे जे आपल्या भारतीय संस्कृती शत्रू आहेत यांचा काटा काढला पाहिजे, यांचा नायनाट केला पाहिजे. गायीचं संरक्षण केलं पाहिजे, देशाचं संरक्षण केलं पाहिजे, देशाचं रक्षण केलं पाहिजे. आपल्या धरती मातेचं, आपल्या गाय मातेचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. आपला स्वार्थ बाजूला ठेवून, आपला अहंकार बाजूला ठेवून, आपली हाव बाजूला ठेवून, आपलं लालच बाजूला ठेवून निस्वार्थपणे, अभिमानाने, विश्वासाने, प्रेमाने, आवडीने, गोडीने, अभिमानाने आपल्या देशाचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या देशाचं झटलं पाहिजे, गायीचं रक्षण केलं पाहिजे, सर्वांचं रक्षण केलं पाहिजे. तरच आपला देश सुंदर होईल, चांगला होईल, छान छान होईल, मजेदार होईल, बलशाली होईल, महाबलशाली होईल, बलवान होईल, प्रगतशील